नारळ फोडून आता आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आणि आपली तीच हमेशाची गाडी नाथकृपा आसाराम भाऊंची. तर कोण कोण आहे बघू चला आपल्या ट्रिपला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. तर आजचा प्रवास आहे तो म्हणजे शिंगणापूर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर. मला सकाळीच माहीत पडला, मला पण माहीत होतं कुठे. तर इलेक्शनचा पिरियड चालू आहे, निवडणुका आल्यात 15 तारखेला. आम्ही चालले आहोत आज 12 तारीख. 15 तारखेला सकाळी येणार वोटिंग करण्यासाठी, मतदान करण्यासाठी. तर चला प्रवासाचा आनंद घ्या. बाय बाय. घनसोली व पोहोचल्यानंतर लगेच चहा पिवायची सुरुवात. हॅलो, आम्ही आता समृद्धी एक्सप्रेसला थांबलेलो आहोत. प्रॉब्लेम झाले काय, बाथरूम नाही झाले. 2 तास झाले आम्ही गाडीत आहोत, 2.5 तास. आता मध्येच थांबवले. एक नंबरची सोय नाही, लय डेंजर काम आहे रे बाबा. बघा मध्येच गाडी थांबवले. समृद्धी महामार्ग नागपूर हवे. काय करणार, लेडीज आहेत त्यांनी तेवढे लांब जायला सांगितले. आम्ही आलो पुढं. गाड्या नुसतं सुसाट जात. समृद्धी महामार्ग गाडी चालवायला मजा येते, पण बाथरूमची सोय नाही. वांदे गेल्यात. आमची गाडी पण कुठे थांबवली. काय करणार, लय मोठा प्रॉब्लेम होतोय. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता शिर्डीला. पहिलाच दर्शन शिर्डीचा. आता 1 वाजला. जाम स्लो होईल गाडी आमची. मित्रांनो, एकदम चांगला दर्शन झालं आम्हाला. आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर गेलो. एका गाडीवर 2 जण जातात, तसे आम्ही सर्वजण गेलो. चला आता जेवणाच्या लाईनीला चाललेलो आहोत.
हे बघा मित्रांनो, 40 तिकीट एकदम आम्ही घेतली, फ्री येतील, पण तिकीट घ्यायचंच लागतं. बिना तिकिटाचं जेवण भेटणार नाही, मोफत. 35 जणांना 40 दिल्या. दुसरा VIP तिकडे 50 रुपये. ही बघा मित्रांनो शिर्डीची कॅन्टीन, 10,000 लोक जेवतात. बरेच हजार लोक जेवतात इथे. हे बघा सगळं जेवल्यानं आता उन्हान आल्यान, थंडी लागतो ती ना आतमध्ये, म्हणून आता आम्हाला निघत आहे शिंगणापूर. कायच रातपर्यंत. गाडी आता आले 5 वाजता. गॅरेजला गेली ती पाट तुटले, तर नाही सर्वच थांबल्यान, कंटाळले अख्खे जण. आमचे सर्व सदस्य शनेश्वर देवाचे म्हणजे शनिदेवाचे दर्शन घेऊन आलेले आहेत. आणि आता आमचा पुढचा प्रवास म्हणजे तो त्र्यंबकेश्वर. म्हणजे अजून 4 तास आम्हाला गाडीन. हे दोघं मागं बसले, यांचं लय वांदवले. हे बघा 15 मिनिटात झालं दर्शन. काय गर्दी नाही, काय नाही, गाड्या पण कमी आहेत बघा. चला आता त्र्यंबकेश्वरला. भरपूर रात्र झालेली आहे. आता आम्हाला असं वाटतं एकतरी बिबट्या दिसावा, पण बिबट्या दिसणार नाही. कारण का, इलेक्शन चालू आहे. जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत बिबट्या दिसणार नाही. काय चाललेला आवरा मोठा पातेला दिसतोय कंपनीचा. त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आम्ही. रात्रीचं 3 वाजल्या. गाडी लावायला पण जागा नाही ठेवली.
आमचं तिथं पाठीमागं हॉटेल आहे. आता मिळले थोडी जागा बघू बसते का इथं. हे बघा जा मागत जा. गुड मॉर्निंग. आज आम्ही आलेलो आहोत आता त्र्यंबकेश्वरमध्ये. काल रात्री आल्या 3:30 वाजताच रूममध्ये. थोडासा झोपलो, आता लगेच उठल्यावर 3 दिवस इथेच आहे आम्ही. डायरेक्ट इलेक्शनला वोटिंग करण्यासाठी जाऊ. तोपर्यंत चला त्र्यंबकेश्वर फिरून बघूया. बाई इथूनच सगळाच गॅलरीशीच. हे प्रीतम लॉजिंग. तो इथं मंदिर आहे आणि इथं जत्रा लागले. या मोठी जत्रा आहे. हा बघा मंदिर त्र्यंबकेश्वरचा. समोर मंदिर. नयांचं हे आमची रूम मंदिरासमोरच. पहिलाच आम्हाला दिंडीचं दर्शन झालेलं आहे. हे बघा मित्रांनो रुद्राक्षाची फळं. असं रुद्राक्ष असतं. याचं वेगळं आहे. याच्यामधून निघतं रुद्राक्ष. ही माल तयार होता अशी रुद्राक्ष. ही फळा त्याचे रुद्राक्ष मिळतं. कितीला? 50 रुपयाला एक. बघ केवढा पोरं हुशार आहे. मंदिराचं काम चालू आहे थोडासा. डागडुजी इथे काय काय विकायला आहे बघा. कस्तुरी. कस्तुरी कस्तुरी. ही बघा कस्तुरी. ओरिजिनल कोणतं याचं सगळं बनवलेलं असतं त्या. आता या कस्तुऱ्या कोण देईल का? वाघाच्या नख्या बिच्या बघ. गेले वेळेला आलतो तर कोई फिश होते कलरवालं मासं. आता हे आपल्या तल्यांचं काला मासा आयलंड भरतो. भरला पोट. दर्शनाची लाईन भेटत नव्हती आम्हाला. अख्ख्या मंदिराला गोल फेरा मारायचा लागला. हे कोपऱ्यात भेटले. आता ही काही एंट्री आहे का कुठं? मेन गेटवाली नाहीच.
आताही भेटले धावताना सगळं. गर्दी तर नाही पण लय लांबशी सोडले. तुम्ही पाहू शकता लाईव्ह व्हिडिओ. आम्ही हॉलमध्ये ते लावल्या तिथूनच बघतोय. तर बघा पहिला कसा धुवून घेतात सर्व. आता पूर्णपणे सजवलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर नाशिक. जवळजवळ 3 तास झाले आम्हाला लाईनीत आहोत. ते जवळ आले मंदिर. अजून 15-20 मिनिटं द्या. గోదావరి కృష్ణ ఎక్కడ కలవాలి ఒకటి వచ్చి కృష్ణ అనేది వచ్చి విజయవాడ హంసల్ दर्शन घेण्यासाठी आम्हाला 3 तास लागले. 12 वाजता चालू झालं तर 3 वाजले. आता हे बघा सर्व वारकरी लोक दिंडी घेऊन आले. बघा दिंडीवाले 3 तास दर्शनाला लागले. काय वाटलं ना तेवढा आतमध्ये थंड आहे म्हणून. गरमी असं तर वाट लागलीच. चला आता रूमवरती जातो जेवायला. ओम नमः शिवाय. जय त्र्यंबकेश्वर. फुलजत्रा भरले बघ. संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि लाईटिंग चालू. हे भारी वाटते. ही सगळी जेवण बनवणारी मंडळी येतील. सगळी कामाची माणसं येतील. काम करणारी दिसतात ना, ते सगळी कामाची माणसं आहेत. घेतले सगळे सांगा. नमस्कार मित्रांनो. हे बघा आमचे लालचंद काका थोडेसे गरम झालते येताना. सर्वात अगोदर त्यांनी पैसे दिले. त्यांचं सांगणं होतं असं का मी सर्वात पहिले पैसे दिले तर मला पहिला सीट पाहिजे. पण त्यांना माहीत नाही यांचा नियम काय आहे. का या बसमध्ये मागून सुरुवात होते. 1, 2 नंबर 3 नंबर अशी मागून सुरुवात होते त्यांची. तो त्यांना माहीत नव्हता. मग केलं ॲडजस्ट. आता का सर्व लेडीज येतील. बस मागच्या सीटपासून 1 नंबर 2 नंबर आहे. पुढच्या सीटपासून 1 नंबर 2 नंबर असा. आता आम्ही जेवण बिवण करून सर्वजण जाऊ जत्रेत फिरायला त्र्यंबकेश्वरचे. आणि त्यांना लवकर उठायचं आहे.
कारण ते फेऱ्याला काय बोलतात, फेरा फेरा मारायचा. फेरा मारायचा आहे डोंगराला. त्यासाठी त्यांना 3 वाजता उठायचं आहे. म्हणून त्यांना जेव्हा फटाफट तुम्ही झोपा. आता 8 वाजल्यात, 8 वाजता तर जेवायला लावले. 9 वाजता झोपतील. मला की 9 वाजता आम्ही जेवू. फेरा मारायला आमची ताकद नाही. थंडी भरपूर आहे बाहेरला. चला बघत राहा प्रवास तुझा माझा. अजून बरेच काही काही बघायला भेटेल. देखने लायक खेल है, दिखाने लायक प्रोग्राम है. डेंजर खेल है, डेंजर प्रोग्राम है. आप देखेंगे अपने यार दोस्तों के साथ, माता बहनों के साथ, अपने नन्हे मुन्ने बच्चों को दिखलाएंगे. खेल प्रोग्राम देखने और दिखाने लायक डेंजर, खौफनाक, खतरनाक कार्यक्रम. चला तिकीट वाले लोक, कार्यक्रम 40 सुरू होणार आहे. कार्यक्रम पाहण्यासारखे, बघण्यासारखे, जीवन आणि परिस्थितीवाला आहे. 25 फूट लाकडाच्या उंच भिंतीवर गाडी चालवून दाखवणार कलाकार. चला मित्रांनो, आजची नाईट इथे संपलेली आहे. उद्या भेटू आपण. बघत राहा प्रवास तुझा माझा. गुड नाईट. गुड मॉर्निंग. तुमचे नातेवाईक श्रीपद गणपत जाधव नगर पंचायत कार्यालयाची वाट पाहत आहेत. विमल श्रीपद जाधव, मंदाबाई बाळासाहेब देशपांडे वाट पाहत आहेत. तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरून त्यांना फोन करा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या जेवायला आता वाजल्यात सकाळचे 5:30. न उपास सोडतात एकादशीचा. अजून कोण उठला पण नव्हता गावात. आता उपास सोडून आम्ही निघणार घरी मतदान करायला. आता थांबलोच नाही. एक आता आला. असं असतं एकादशीचा उपास.
जवळपास सोडल्याला निघला चला पाणी आहे का जय फोन जाऊन दाखवलं आहे चला बाय बाय निघालो आम्ही आता बस भरते आमची 6 वाजलं सकाळी थंडी लागते भरपूर जाम थंडी आहे